नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. कात्रवाडी शिवारात विहिरीतून बिबट्याचे पिल्लू सुखरूप बाहेर काढले. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कात्रवाडी शिवारातील विसापूर रस्त्यावर एका शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने या ठिकाणी एकच खळबळ उडाली. हा शेतकरी सकाळी पाणी भरण्यासाठी विहिरीजवळ गेले असता त्याला या बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडल्याचे आढळून आले. त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या परिस्थितीचा आढावा दिला आणि वन विभागाने तात्काळ या ठिकाणी येत या बिबट्याच्या पिल्ल्याला सुरक्षितेच्या दृष्टीने रेस्क्यूची तयारी सुरू केली असून त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे. या परिसरात बिबट मादी असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरण्यासाठी भीती वाटत असल्याचे शेतकरी यांनी सांगितले आहे. दिवसा वीज मिळावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. भागवत झालटे, आवाज इन न्यूज मराठी, चांदवड, नाशिक. भेटेल आपल्याला काय नाही करत तो काय माणूस चित्र भेटलं ना जाम करून टाकेल माणसाला. आवाज जर ऐकला ना त्याला काय लागतं पोराचा जीव वाचवायला ते काय जाऊ द्या लगेच. नेमकं बिबट्यामुळे काय त्रास होतोय सध्या? पाणीच भरता येत नाही, रात्री अंधाराच अवघड आहे ना. वेळ वाटत मग तुमचं वेळ वाटत दिवसा कसं पाणी भरायचं? वाघ पाहिजे वावरात. रात्री कोण दिवसा पाणी वेळ भरायला? वाटत तेव्हा रात्री पाणी भरायचं कसं? त्यामुळे दिवसा लाईट देण्यात यावं बा. दिवसात लाईट पाहिजे.